हॅलो नमस्कार आणि वेलकम बॅक टू द चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. होप तुम्ही सगळे खूप छान मस्त खुश असाल आपापल्या आयुष्यामध्ये. तर थंबनेलवरनं आणि नेमवरनं व्हिडिओच्या तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर असे काही पॉईंट्स मी इथे कलेक्ट केलेले आहेत जे जुनी लोक सांगतात किंवा असं म्हटलं जातं की हे असेल तर मग तुझ्या पोटामध्ये बॉय असेल किंवा गर्ल असेल काय असेल ते. तर मग असे पॉईंट्स मी काढलेले आहेत आणि त्या पॉईंट्सवरनं आपण प्रेडिक्ट करायचं आहे की माझ्या पोटामध्ये बॉय असेल किंवा गर्ल असेल. ही गोष्ट खरं तर ह्या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठी असतात फक्त, असं काही नाही आहे की म्हणजे हे काही 100% शुअर नाही आहे किंवा 90% पण शुअर नसतं. काही बायकांच्या बाबतीत असं पण होतं की सगळ्या गोष्टी अपोजिट होतात आणि अपोजिट जेंडर ती कॅरी करत असते. तर 100% विश्वास ठेवून आपल्या पोटामध्ये गर्लच असेल किंवा बॉयज असेल हे आपण असं प्रेडिक्ट नाही करू शकत. ह्याच्यासाठी फक्त अल्ट्रासाऊंड केली जाऊ शकते, जे की आपल्या इंडियामध्ये अलाउड नाही आहे, लीगल नाही आहे. बट एक आईला किंवा बाबांना, घरच्यांना, सगळ्यांना आपल्या क्युरियोसिटी असते की आपण काय कॅरी करतो आहे. आणि जर तुमचं फर्स्ट टाईम असेल तर फर्स्ट टाईम मॉम बनणार असेल तर मग जास्त क्युरियोसिटी असते. त्यामुळेच हे पॉईंट्स आपण कन्सिडर करून आपण बघूयात की आपल्या पोटामध्ये काय आहे, माझ्या पोटामध्ये काय आहे. सो जास्त वेळ न घालवता लेट्स गेट इनटू द व्हिडिओ. तर आपला फर्स्ट पॉईंट आहे स्किन रिलेटेड, म्हणजे फेसच्या स्किन रिलेटेड. जर ती स्किन क्लिअर असेल तर मग बॉय असतं असं म्हणतात, आणि जर ते स्किन डल असेल किंवा ॲकने वगैरे स्किनवरती जास्त असतील तर मग ते तिथे गर्ल असतं असं म्हणतात. माझ्या केसमध्ये माझ्या स्किनला ॲकने वगैरे काही प्रॉब्लेम झाला नाही. उलट प्रेग्नन्सी राहिल्यानंतर ग्लोईंग स्किन झाली होती आणि आत्ता म्हणजे एंडिंगला आपली स्किन काळवंटेच. मला वाटतं हे प्रत्येक मुलीच्या बाबतीत, म्हणजे मॅक्झिमम मुलीच्या बाबतीत तर होत असेल की जसं एंडिंग येते तसं स्किनचा काळपटपणा वाढतो. सो माझ्या केसमध्ये आपण असं म्हणू शकतो की माझी स्किन विदाऊट ॲक्ने होते. सो हा पॉईंट आपला बॉयला जातो आहे. सेकंड पॉईंट आहे फूड क्रेविंग. असं म्हटलं जातं की जर सॉल्टी आणि स्पायसी असं खावंसं वाटत असेल तर मग तो बॉय असतो, आणि स्वीट खावंसं वाटत असेल, फूड क्रेविंग आपली स्वीट असेल तर ती गर्ल असते. तर माझ्या केसमध्ये मला स्टार्टिंगला मी आंबट खायचे. ते काही फूड क्रेविंग म्हणता नाही येणार त्या आंबट गोष्टीला, कारण की ओमिटिंगचा वगैरे इश्यू होता. सर मग आंबट खाल्ल्यावर चांगलं वाटायचं, सो मी आंबट खायचे. त्याच्यानंतर मग हळूहळू मला स्वीट खावंसं वाटत होतं, जे की मला अजिबात आवडत नाही. नॉर्मली विदाऊट प्रेग्नेन्सी मी स्वीट एवढं नव्हते खात ना, मला कधी स्वीटची जास्त क्रेविंग झाली असं होतं. बट मध्यंतरी असा काळ आला होता, म्हणजे 6व्या 7व्या 8व्या महिन्यापर्यंत, की मला स्वीट खावंसं वाटत होतं जेवल्यानंतर म्हणा किंवा असं मध्ये कधीतरी. सो आपण असं म्हणू शकतो की मला स्वीटची क्रेविंग झाली होती. मसालेदार आणि मीठ मला जास्त जातच नव्हतं. जे रेग्युलर मीठ किंवा मसाला मी खायचे त्याच्यापेक्षा पण कमी मी खायला लागलेली आहे, आणि मला त्या गोष्टी नव्हत्या आवडत. सो आपण हा पॉईंट गर्लला देऊ शकतो की मला स्वीट खावंसं वाटत होतं. सो थर्ड पॉईंट आहे फॅटल हार्ट रेट, म्हणजे बाळाच्या हृदयाची ठोकी किती आहेत त्याच्यावरती. तर असं म्हटलं जातं की 140पेक्षा जर जास्त असेल बाळाचा हार्ट रेट तर ती मुलगी असते, आणि जर कमी असेल 140च्या तर मुलगा असतो. तर माझ्या केसमध्ये मी ज्यावेळी सोनोग्राफी केली आहे त्यावेळी 140पेक्षा जास्तच आली आहे. म्हणजे खूप जास्त गॅप नव्हता, बट 140पेक्षा जास्त होते. मला असं वाटतं सोनोग्राफीमध्ये एकदाच कधीतरी ती 140च्या बिलो होत नाही, तर मग 140च्या अबोवच होती. सो आपण हा पॉईंट परत गर्लला देऊ शकतो. फोर्थ पॉईंट आहे मॉर्निंग सिकनेस, जो माझ्या अजिबात न आवडीचा विषय आहे, कारण की मला खूप प्रचंड मॉर्निंग सिकनेस झाला होता. तर असं म्हटलं जातं की जास्त नॉसिया ओमिटिंगचा इश्यू असेल तर मग ती गर्ल असते, आणि जर कमी नसेलच तर मग तो बॉय असतो. तर माझ्या केसमध्ये 2nd, 3rd, 4th मंथ मी हैराण झालेली होती ह्या गोष्टीमुळे. ओमिटिंग असं जास्त नव्हतं, बट मळमळीचा खूपच त्रास होता, जेवणाचा प्रॉब्लेम होता. सो 6व्या मंथपर्यंत 5व्या महिन्यापर्यंत हा प्रॉब्लेम मला तसंच कंटिन्यू झाला. त्याच्यानंतर थोडंसं कमी झालं, म्हणजे नाहीच्या बरोबर झालं, आणि आता परत थोडं ते होते जेवणाच्या अगोदर किंवा जेवणानंतर असं थोडंसं होतं. सो माझ्या ह्या एक्सपिरियन्सनुसार आपण हा पॉईंट गर्लला देऊ शकतो की मॉर्निंग सिकनेसेस मला जास्त होता. त्याच्यानंतर 5th पॉईंट आहे लिनिया निग्राबद्दल, म्हणजे जी बेलीवरती लाईन येते आपल्या त्याच्याबद्दल. की असं म्हटलं जातं की बेली बटनपर्यंत समजा ती लाईन असेल खालून
तर मग ती मुलगी असते. आणि जर ती पूर्ण वरपर्यंत असेल छातीपर्यंत तर तो मुलगा असतो. जर पूर्ण लाईन आहे आणि जर ती स्ट्रेट आहे तर तो मुलगा असतो. आणि पूर्ण लाईन आहे आणि क्रॉस आहे, झिगझॅग आहे असं असेल तर मग ती मुलगी असते असं म्हटलं जातं. तर माझ्या केसमध्ये स्टार्टिंगला ती एकदम सरळ होती आणि जसे दिवस पुढे पुढे जायला लागले, सरळ म्हणजे पूर्ण खालून वरपर्यंत होती. आणि जसं दिवस जायला लागले, जास्त दिवस वाढायला लागले, तशी ती थोडीशी मधून झिगझॅग झाली आहे. सो आपण असं म्हणू शकतो की माझ्या केसमध्ये ही लेणी आणि विराची जी लाईन आहे ती मधून क्रॉस आहे. सो आपण हा पॉईंट गर्लला देऊ शकतो. 6th पॉईंट आहे बेलीचा आकार, शेप कसा आहे. असं म्हटलं जातं की जर आपण लो कॅरी करत असू म्हणजे बाळ म्हणजे बेलीचा आकार थोडासा खाली असेल आणि मागून बघितल्यावर असं कळत नसेल की लेडी प्रेग्नेंट आहे तर तो तिथे बॉय असतो. आणि जर बेलीचा आकार असा डायरेक्टली असा मोठ्याचा मोठा असेल आणि जर समजा थोडासा वर असेल तर मग त्या केसमध्ये गर्ल असते. तर मला बेलीचं शेपवरून माझं समजलेलंच नाही आहे खरं तर की काय नक्की माझी बेलीचा आकार आहे. कारण की डॉक्टर पण म्हटले की तुझा बेलीचा आकार थोडासा वेगळाच आहे. या गोष्टीचा जर विचार केला तर मला असं वाटतं मी हाय कॅरी करते पण वाईड नाही आहे माझी बेलीचा आकार आणि खाली कॅरी पण मी करत नाही आहे असं मला वाटतं. म्हणजे स्टार्टिंगला मला खाली वाटत होतं आणि आता अगेन 8व्या-9व्या महिन्यामध्ये ते वर वाटतं. सो आय एम कन्फ्यूज की माझ्या बेलीचा शेप कसा आहे. मी फोटो वगैरे अटॅच करेन. तुम्हाला जर कळत असेल की बेलीचा आकार काय आहे तर तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की नक्की बेलीच्या आकारावरून आपण काय म्हणू शकतो. 7th पॉईंट आहे हेअर ग्रोथ. म्हणजे सेम स्किनसारखं जर हेअर आपले खराब होत चालले प्रेग्नेन्सीमध्ये तर ते गर्ल असतं असं म्हणतात. आणि जर हेअर ग्रोथ खूप छान होत असेल एकदम घनदाट हेअर तुमचे हेअरच्या टेक्स्चरमध्ये तुमचा फरक पडला असेल चांगला तर तो बॉय असतो. तर ह्या केसमध्ये माझे हेअरमध्ये खूप चांगला फरक पडलेला आहे, मस्त हेअर्स झालेले आहेत. सो आपण हा पॉईंट बॉयला देऊ शकतो. 8वा पॉईंट आहे की डिलिव्हरी टाईम. म्हणजे असं म्हटलं जातं की जर पूर्णच्या पूर्ण दिवस घेऊन डिलिव्हरी होत असेल तर ती मुलगी असते. आणि मुलगा जर असेल तर डिलिव्हरी टाईमच्या आधीच तो होतो, काही दिवस आधी. सो आत्ता मी म्हटले तसं की मला अजून 10 दिवस आहेत. सो अजून तर काही डिलिव्हरी झालेली नाही आहे. सो आपण असं म्हणू शकतो की जे काही माझ्या पोटामध्ये आहे ते जास्त टाईम घेईल आणि पूर्ण टाईम घेईल असं आपण कन्सिडर करून चालू शकतो. आणि हा पॉईंट आपण गर्लला देऊ शकतो कारण की अजून तरी डिलिव्हरी झालेली नाही. त्याच्यानंतरचा 9th पॉईंट आहे मूड स्विंगबद्दल. असं म्हणतात की जास्त मूड स्विंग्स होत असतील तर ती गर्ल असते. आणि चिल हॅपी गो लकी असं पर्सन जर म्हणजे असं जर असेल प्रेग्नन्सीमध्ये तर तो बॉय असतो. तर माझ्या केसमध्ये मी खूप म्हणजे मूडी म्हणजे ऑफकोर्स मूडीच म्हणता येणार त्याला की प्रेग्नन्सी स्टार्ट झाल्यानंतर मला खूप व्हॅरिएशन आले माझ्या स्वभावामध्ये म्हणा किंवा मूड्समध्ये म्हणा, इमोशनल गोष्टींमध्ये म्हणा. सो भरपूर सारे अप अँड डाऊन अशा फॉल्स होते. सो आपण म्हणजे मी असं म्हणू शकते की मला मूड स्विंग्स होते प्रचंड प्रमाणात. सो हा पॉईंट पण आपण गर्लला देऊ शकतो. त्याच्यानंतर 10th पॉईंट आहे की प्लेझेंटाची पोझिशन कशी आहे. जर ती पोस्टेरियर असेल तर बॉय असतो म्हणतात आणि जर ते इंटेरियर असेल तर गर्ल असतो असं म्हणतात. माझ्या केसमध्ये पोस्टेरियर आहे. सो हा पॉईंट आपण बॉयला देऊ शकतो. 11वा पॉईंट आहे की हजबंडचं वेट. म्हणजे बाबाचं वेट जर वाढत असेल तर त्या केसमध्ये ती गर्ल असते. आणि आहे तेवढंच आहे किंवा कमी होत असेल तर मग बॉय असतं. तर माझ्या केसमध्ये माझ्या नवऱ्याचं वजन वाढलेलं आहे, खूप जास्त प्रमाणात नाही बट 4-5 किलो वाढलेला आहे. सो आपण म्हणू शकतो की हा पॉईंट आपण गर्लला देऊ शकतो. तरचा पॉईंट आहे स्वेलिंगबद्दल म्हणजे सूजबद्दल. जर जास्त प्रमाणात सूज येत असेल तर ती गर्ल असते. आणि जर स्वेलिंग कमी प्रमाणात असेल आईला तर तो बॉय असतो. तर माझ्या फेसवरूनच तुम्हाला कळत असेल मी पूर्ण अख्खी सुजलेली आहे. डोळ्यापासून ते खाली पायापर्यंत भरपूर प्रचंड प्रमाणात मला सूज आहे सध्या 9th मंथपासून. सो आपण हा पॉईंट गर्लला देऊयात. हे चायनीज कॅलेंडर ही एक अशी कन्सेप्ट आहे की तुमच्या बर्थ ऑफ डेटनुसार आणि कन्सेप्शनच्या डेटनुसार तुम्हाला बॉय होईल की गर्ल होईल हे कन्सिडर म्हणजे हे कॅल्क्युलेट केलं जातं चायनीज कॅलेंडरच्या बेसिसवरती. तर त्या कॅलेंडर यूज करून माझं प्रेडिक्शन काय येतं आहे ह्याच्यावरती हा पॉईंट आहे. तर तो
2-3 वेबसाईट मी चेक केले, 2-3 नाही 3-4 तरी केले. त्याच्यामध्ये काहीमध्ये बॉय दाखवत होतं, काहीमध्ये गर्ल दाखवत होतं. सो मी मॅक्झिमम तिथे बघितलं. 2-3 वेबसाईट चेक केल्यानंतर मला असं कळलं की जास्तीत जास्त वेबसाईटमध्ये गर्ल दाखवते. सो मी इथे गर्ल कन्सिडर केलं आहे. सो हा पॉईंट आपण चायनीज कॅलेंडरवाला पॉईंट आपण गर्लला देऊयात. हा पॉईंट आहे की ॲक्टिव्ह ऑर लेझी, म्हणजे आई ॲक्टिव्ह होती थ्रूआउट द प्रेग्नन्सी ऑर लेझी होती. सो ह्या गोष्टींमध्ये माझं थोडं वेगळंच आहे, कारण की ॲक्टिव्ह ऑर लेझी म्हणजे आई थ्रूआउट द प्रेग्नन्सी ॲक्टिव्ह होती की लेझी होती, ह्याच्यावरती हा पॉईंट आहे. तर माझ्या केसमध्ये एक थोडी गोष्ट वेगळीच आहे, कदाचित सगळ्यांच्यामध्येच असेल. तर स्टार्टिंगला एक 5-6व्या महिन्यापर्यंत एनर्जीच नसायची अंगामध्ये, कारण की मॉर्निंग सिकनेसमुळे जेवण नव्हतं जात आणि त्यामुळे एनर्जी सगळी ड्रॉप. त्यामुळे मी तर पूर्णपणे असं पडून असल्यासारखी असायची, नो ॲक्टिवनेस इन द बॉडी असं होतं. आणि त्याच्यानंतर जसं तो मॉर्निंग सिकनेस कमी व्हायला लागला तसं थोडासा ॲक्टिवनेस आला आणि 7व्या-8व्या महिन्यामध्ये वगैरे मी ॲक्टिव्ह होते. आणि 9th मंथमध्ये परत अगेन आपल्या फिजिकल चॅलेंजेसमुळे आपल्याला ते काही करता येत नव्हतं. मग अगेन 9व्या महिन्यामध्ये आपण लेझीसारखंच होऊन जातो, जमत नाही काही करायला. सो या केसमध्ये थोडंसं मी कन्फ्यूज आहे. बट आपण जर 9 महिन्यामधला मॅक्झिमम टाईम बघितला तर मी लेझीच होते असं म्हणू शकतो आपण. सो हा पॉईंट आपण बॉयला द्यायला काही हरकत नाही. सो हे सगळे होते ते 15 पॉईंट ज्याच्यावरती आपण प्रॅडिक्ट केलं आहे. पॉईंट्स मला वाटतं जास्त गर्लचे होते. मी कॅल्क्युलेट करून नंतर बरफकच सांगेन की कोण जिंकते ह्याच्यामध्ये. आय थिंक गर्ल जिंकते. सो असं काही नाही की ह्या पॉईंटमध्ये गर्ल जिंकले म्हणजे मग मी गर्ललाच कॅरी करते, बॉयला पण कॅरी करू शकत असू शकतो. बॉडीनुसार वेगवेगळं कंडिशन असू शकते, प्रत्येकाचे वेगवेगळे एक्सपिरियन्स असू शकतात. सो आपण असं याच्यावरती 100% विश्वास नाही ठेवू शकत आहे. आणि तुम्ही जर असा 100% विश्वास ठेवत असाल तर ठेवू नका प्लीज. कारण कोणीही झालं, मुलगा झाला आणि मुलगी झाली तरी ते आपलेच बाळ असणार आहे. तेवढंच आपल्याला त्याला सांभाळायचं आहे, तेवढंच त्याला वाढवायचं आहे, तेवढंच त्याला प्रेम द्यायचं आहे, तेवढीच त्याची काळजी घ्यायची. आणि जर तुम्ही मला विचाराल मला काय वाटतं आहे आतून हे पॉईंट न कन्सिडर करता, तर माझ्याबद्दल ज्यावेळी मी कन्सिडर केलं होतं त्याच्यानंतर 2-3 महिने असं वाटत होतं की मी गर्लला कॅरी करते आणि नंतर परत मधला पॅच होता त्यावेळी असं वाटत होतं की मी बॉयला कॅरी करते, माझ्या पोटामध्ये बॉय आहे. आणि आता परत जसं एंडिंगला दिवस चालले तर असं वाटतं मी गर्ल कॅरी करते. सो मी स्वतःच कन्फ्यूज आहे. मला काही समजत नाही आहे. म्हणजे असं काही म्हणजे असं म्हणतात की आईला समजत असतं की यामध्ये काय आहे, बट मला तरी अजून एवढं काही क्लिअर नाही आहे, ना मला समजते आणि ना मी तेवढा विचार करते त्या गोष्टीचा की मी काय कॅरी करत असेल. पण कोणी असलं तरी ते माझंच आहे. तर येस, हे सगळं होतं या व्हिडिओमध्ये. तुम्हाला काय वाटतं माझ्या पॉईंटवरून किंवा मला बघून, किंवा तुम्ही जर मला ओळखत असाल तर मला बघून काय वाटतं, हे सगळे कन्सिडरेशन करून तुम्ही प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचं ओपिनियन काय आहे. आणि तुम्ही जर वेगवेगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या असतील, तुमची काही जर्नी असेल, तुमचे काही एक्सपिरियन्सेस असतील तर ते प्लीज तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा. दॅट्स ऑल फॉर धिस व्हिडिओ. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोवर काळजी घ्या स्वतःची. टेक केअर अँड बाय बाय. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर, आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला वाटतं इन्फॉर्मेटिव्ह आहे, कोणाला तुम्ही शेअर करू शकत असाल तर प्लीज शेअरसुद्धा करा. बाय बाय.